महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीच्या राज्यात आजही अनेकांवर जातीय अन्याय केला जात आहे। आता तर अन्याय करण्याच्या घटना अमरावती जिल्ह्यातच घडताना दिसून येत आहे। काहीच महिन्याआधी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूर गावात दलितांवर अन्याय केल्याने त्यांना सुद्धा गावाबाहेर उघड्यांवर संसार थाटला होता। आता पुन्हा याच तालुक्यातील सावंगी मगरापूर येथील गावातील बहुजन नागरिकांनी पाणीच न मिळत नसल्याने 3 दिवसांपासून गावाबाहेर उघड्यावर संसार थाटला आहे। या गावातील वार्ड नंबर 1 मध्ये मागील 1 महिन्यांपासून ग्रामपंचायतने जाणीवपूर्वक पाणी पुरवठा बंद केल्याचा आरोप करत शेकडो ग्रामस्थांनी 3 दिवसांपासून गाव सोडून गावाच्या वेशीवर आंदोलन सुरू केले आहे। याचीच दखल अनेक वृत्तवाहिनींसह आमच्या सिटी न्यूज चॅनलने येथील वास्तव घटना प्रसारित केल्याने शुक्रवारी पोलीस अधिकाऱ्यांसह वरिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यासह राजकीय पदाधिकारी गावात दाखल झालेत। यात आरपीआयचे खरात सुद्धा मुंबई येथून आपल्या कार्यकर्त्यांसह दाखल झालेत। सावंगी मगरापूर या गावाची लोकसंख्या 1400च्या जवळपास आहे। या गावात 3 ते 4 वार्ड येत असून या वार्ड नंबर 1 मध्ये अनेक महिन्यांपासून पिण्याचे पाणीच मिळत नसल्याने येथील नागरिक त्रस्त आहे। शेतात काम करणे, मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह येथील नागरिक करीत आहेत। पाण्याकरिता अर्धा किलोमीटरवर असलेल्या विहिरीतून पाणी आणावं लागत आहे। पाणी मिळावे याकरिता अनेक तक्रारीही दिल्यात, मात्र प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नसल्याने पाणी मिळतच नसल्याने शेवटी अनेक समाजातील कुटुंब 3 दिवसांपासून गावाबाहेर उघड्यावर दिवस रात्र काढीत आहेत। याच ठिकाणी स्वयंपाक करून विहिरीतून पाणी काढून दिवस रात्र काढीत आहे। गावात टोंगड्याभर खड्डे करून अनेकांनी नळ सुद्धा घेतलेत, मात्र नळाला पाणीच नाही। याबाबत सत्यता काय आहे याचीच पडताळणी करायला आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी शुक्रवारी गावात जाऊन समस्या जाणून घेतल्यात। अमरावती जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता अमरावती वेगळीच बातमी समोर येत आहे। सावंगी मगरापूर चांदूर रेल्वे तालुक्यामधील गाव आहे। या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची भीषण समस्या जाणवत असताना या ठिकाणी आता पुन्हा नागरिकांनी गावावर बहिष्कार टाकून बाहेरच्या परिसरामध्ये आपला संसार थाटलेला आहे। सावंगी मगरापूर चांदूर रेल्वेच्या अगदी काही टोकाच्या बाजूनेच हे गाव वसलेलं आहे आणि या गावामध्ये आता काही दिवसापूर्वी सुद्धा पाण्याची भीषण समस्या जाणवत असताना पुन्हा नागरिकांचा बहिष्कार। सिटी न्यूजची चमू या ठिकाणी पाहणी करण्यात पोहोचली असता या ठिकाणी अनेक समाजाचे अनेक या ठिकाणी कुटुंब या गावाच्या बाहेर बसलेलं आहे। त्याला सुद्धा एक कारण समोर येत आहे की या गावामध्ये एका बाजूने अन्याय झाला असता तर या नागरिकांनी अख्खं या गावामध्ये पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी बहिष्कार टाकून बाहेर सुद्धा आपला संसार थाटलेला आहे। वार्ड नंबर 1 मध्ये पाणी नाही आणि वार्ड नंबर 2, 3 या ठिकाणी पाणी मिळत आहे। त्यामुळेच या ठिकाणी मतदान न केल्यामुळे बदल्याचं कारण घेतल्याचं या ठिकाणी समोर येत आहे। आपण थेट या गावामध्ये पाणी मिळत आहे का की नाही याची थेट पाहणी केली असता टोंगळाभरपेक्षा जास्त खाली खड्डे खोदलेले आहे, नळसुद्धा घेतलेला आहे, मात्र त्या नळाला थेंबभर पाणी मिळत नसल्याने खरोखरच या ठिकाणी स्पष्ट आपल्याला बोलता पण येईल आणि माहितीसुद्धा स्पष्ट करता येणार आहे की या गावामध्ये वार्ड नंबर 1 मध्ये पाणी मिळत नाही। काही महिन्यापूर्वीच याच चांदूर रेल्वेच्या तालुक्यामध्ये दानापूर गाव समोर आलं होतं। त्या गावामध्ये सुद्धा नागरिकांनी त्या ठिकाणी काही समाज बांधवांनी आपल्या लहान मुलांसह बाहेरच्या परिसरामध्ये नदीजवळच या ठिकाणी आपला संसार थाटला होता। त्यासुद्धा ठिकाणी पांदन रस्ता बंद केल्यामुळे अन्याय झाल्याचं कारण समोर आलं होतं आणि याच तालुक्यामध्ये पुन्हा सावंगी मगरापूर या गावामध्ये पाणीच मिळत नसल्याने मतदान न केल्यामुळे त्या ठिकाणी बदला घेण्याचं कारण समोर आलेलं आहे।
जाणून घेऊया. आणि काय पाणी मिळते का इथे? पाणीच नाही आहे. या घरी नोट दिला, त्या घरी नोट दिला, महामंडळातल्या घरात नोट नाही दिला. काहून का तिथं मतदान नाही केलं म्हणून. अच्छा. हो ना. आमच्या घरासमोर जान पुरी राहतात, दारू विकतात, बेकार बेकार बोलतात. सांगा, ह्या गा सरपंच असून सरपंचींच्या घरी दारू आहे. अच्छा. हो. आणि आम्हाला शिवागारी देतात इकडल्या बाया, आम्हाला पाहू पाहू. बरं, तुम्ही एक तक्रार दिली असेल? हो, तक्रार दिली आम्ही. आमची तक्रार घेत नाही. आहे मी इथल्या दूर विहिरीवर 1 किलोमीटर विहिरीवर पाणी भरायला येते आणि मी जर विहिरीत पडली, जर घसरून माझा पाय घसरून मी विहिरीत पडली, तर याची जबाबदारी कोण घेणार? तुम्ही घेणार? सरकार घेणार? कोण घेणार? मी रोडानं जाता जाता भरणं घेऊन ऍक्सिडेंट झाला, याची जबाबदारी कोण घेणार? तुम्ही घेणार का? सरकार घेणार काय जबाबदारी? आम्हाला नळ द्या. आमच्या गावात नळ नाही. 1 महिना झाला पाणी नाही आले. माझे आई बाबा कामाला जातात, शेतात जातात, वावरात जातात. मी शाळेत जाऊ का पाणी भरू? मी शाळेतून येऊ पाणी भरतो. मी काय करू? मी शाळेत जाऊ का पाणी भरू? आमच्या गावात आम्हाला नळ पाहिजे. बस माझं हेच निवेदन आहे की आमच्या गावात नळ आले. हमारी समस्या ये है कि जो ग्राम पंचायत है वो बोले तो राजनीति करते हो, वो विकास नहीं करते गांव का. उनका विचार ऐसा है क्या भाई यहाँ की समस्या पानी की तो हल होने देना है ही नहीं, क्योंकि यहाँ की समस्या अगर पानी की घरकुल की हल हो गई तो उनको मालूम है कि मैं इसके बाद चुनकर आता नहीं. तो इस वजह वो क्या करते, क्या आपस में एक भाई को लाभ देते, दूसरे भाई को नहीं देते, और जात जात में वो फूट गिराते. यानी कि एक समाज वाले को अच्छा बोलते और एक समाज वाले को बुरा बोलते. तो उनका मतलब जैसे ऐसा है कि भाई यहाँ का अगर अपन समस्या हल होने देंगे, सब मिलके लोग रहेंगे, तो अपने यहाँ पर दाल नहीं गलने वाली, यानी कि मेरी यहाँ पर राजनीति नहीं चलने वाली. क्योंकि जब एक लोग हो गए तो इनकी राजनीति नहीं चलने वाली. तो ये गुंडागिरी राजनीति करते और सही ढंग से वोटिंग देने का भी किसको हक नहीं है. सब लोग जब वोटिंग होता तो इतने दबाव में रहते कि लोग डरते, कहाँ मैं वोटिंग करने जाऊंगी तो ये मेरे पर हमला करेंगे. तो इसके पहले 5 साल पहले 2014 की बात है ये. तो मैंने ऐसी आम सभा हुई थी. तो आम सभा में मैंने जब थे पचघरे सर सचू, तो मैंने बोली थी उनको कि भाई तुम जो घरकुल आते तो तुम क्यों नहीं देते? कोई भी समाज को दो. अगर किसका भला हो रहा तुम्हारे घर से जा रहा क्या? और नल क्यों नहीं देते? जो खेती वालों को तुम कुएं देते, हमको नल दो. हमारे घर को खेती नहीं है. तो ये बात कुछ मैंने बुरी नहीं बोली थी सर, ना मैंने उनको गाली दी थी, ना गलौज करी थी. तो उन्होंने वो बात की वो कम से कम 2-3 महीना जाने के बाद में उन्होंने ये बात को मैं जा रही थी कंट्रोल में, तो मेरे को उन्होंने रुकाए. मेरे को बोले तू बोले बहुत खुटे उकार काम कर. यात विदारक व्यथा येथील महिला पुरुषांनी आमच्या सिटी न्यूजकडे मांडल्यात. झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न केल्याने येथील उपसरपंचाने जाणीवपूर्वक याच वार्डातील पाणी बंद केले असा आरोप अनेकांनी केला. वार्डात घरकुल मिळाले नाही. निवडणूक नंतर भांडणे करण्यात आली अशी माहिती अनेक नागरिकांनी स्पष्ट केली. अन्याय करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची यावेळी अनेक पक्ष संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे या मुद्द्यामध्ये पहिल्यांदाच स्वतः महाराष्ट्रामध्ये लक्ष घातलेलं आहे. मी तुम्हाला महत्त्वाचं सांगू इच्छितो की लक्ष घालण्यापेक्षा मला एक इथं नमूद करू वाटतं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे. परंतु संविधान लिहिलेलं असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील या देशामध्ये 1927 साली चवदार तळ्यासाठी पाणी पिण्यासाठी चवदार तळे इथे आंदोलन करायला लागलं. आजही 120 वर्षानंतर महाराष्ट्र राज्य हे फुले शाहू आंबेडकरांचं रयतेचं राज्य शिवाजी महाराजांचं राज्य आहे. तरी सुद्धा आजही दलित समाजाला पाण्यासाठी एक गाव सोडून विहिरीजवळ येऊन थांबायला लागते. ही अत्यंत महाराष्ट्राला मान खाली घालणारी गोष्ट आहे. अत्यंत निषेधार्थ गोष्ट आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे मी या जे घडलेलं कृत्य घडलेलं आहे या कृत्याचा जाहीर निषेध करतो. आणि राज्य सरकारला मी मागणी केलेली आहे स्वतः कालच की आदरणीय महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी तातडीने या प्रकरणामध्ये लक्ष घालावं. इथे येऊन सगळं गाव बसून गेलेलं आहे. जोपर्यंत गावाला पाणी मिळत नाही, जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत
हे गाव इथून जाणार नाही. आणि जे इथले स्थानिक आमदार आहेत, खासदार आहेत, ते कुठे आहेत? निवडणुकीमध्ये बिझी आहे का? लोक इथं मरत आहे, पाणी मिळत नाही आहे, ते कुठे आहेत? त्यांना फक्त काय राजकारणच समजते का? पालकमंत्री कुठे आहे? इथं कोणीही अजून आलं नाही. यांना कुठलीही मदत नाही. त्यांची जेवणाची व्यवस्था नाही बरोबर. ते खाली झोपत आहे. खूप थंडी आहे. याची जबाबदारी कोण घेणार? एखाद्याचा जीवाला काही झालं तर त्याचा जबाबदार कोण राहणार आहे? यावेळी प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांच्या 7 मागण्या पूर्ण केल्याचे स्पष्ट केले. मगरापूर या गावातील ग्रामस्थांच्या काही मागण्या होत्या. त्याच्यात प्रमुख मागण्यांमध्ये त्यांचा पाणी प्रश्न हा होता. त्याचबरोबर त्यांच्यावर अत्याचार किंवा अन्याय झाला आहे त्यांची जी एक भूमिका आहे त्याच्याविरुद्धही त्यांनी एक कंप्लेंट्स प्रशासनाकडे दिल्या होत्या. तर पाणी प्रश्नासाठी आपण 2 सोल्युशन काढलेले आहेत. शॉर्ट टर्ममध्ये आपण गावकऱ्यांना कोणताही अभावी काही समस्या येऊ नये त्यासाठी आपण 3 स्टँड पोल्स उभे करत आहोत. त्याचबरोबर जर गरज पडली तर गावामध्ये टँकर सुरू करायलाही प्रशासन निर्णय घेईल उचित वेळेवर. त्याचबरोबर लाँग टर्ममध्ये आपण जलजीवन मिशन अंतर्गत त्यांना घरोघरी नळ कनेक्शन देण्याचा टेंडर प्रस्ताव प्रोसेसमध्ये आहे. टेंडर नोटीस कालच निघालेली आहे आणि त्याचंही सुपरविजन प्रशासन करत आहे. मात्र गुन्हे दाखल आणि कारवाई केल्यावरच आंदोलन मागे घेणार असा पवित्रा नागरिकांनी घेतलाय. प्रशासनाने गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन गावात तात्पुरत्या स्वरूपात पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. सर्व योजना लवकरच देण्यात येईल असे प्रशासनाने आश्वासन दिलेत. या गावातील प्रवेशद्वाराजवळ सुरक्षिततेसाठी पोलिसांचा 24 तास चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आता या प्रकरणात अन्याय करणाऱ्यांवर प्रशासन कोणती कारवाई करणार, नागरिकांना कोणकोणत्या योजना देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.